खास खबर चैनल को और बेल आइकॉन दबाना ना भूलें ताकि हमारी न्यूज़ अपडेट सबसे पहले आपको मिले। सगळ्यांचं या पत्र परिषदेमध्ये स्वागत करतो। ज्या प्रकारे माधवजींनी सांगितलं, मी माझं निवेदन पहिल्यांदा पूर्ण करतो। निवेदनात जास्तीत जास्त गोष्टी कव्हर होतील आणि मग काही प्रश्न देखील आपण या ठिकाणी घेऊ। माधवजींनी जरी अपेक्षा व्यक्त केली असली की सगळ्यांचे प्रश्न घेऊ, तरी ते शक्य होईल असं मला वाटत नाही, ज्या मोठ्या संख्येने सर्व लोक या ठिकाणी आहेत। पण प्रातिनिधिक स्वरूपात काही प्रश्न मात्र निश्चितपणे आपण या ठिकाणी घेऊ। आज विशेषतः केंद्र सरकारने सातत्याने गरीब कल्याण पॅकेज असेल, 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज असेल, वेगवेगळ्या मार्गातनं राज्य सरकारला जी काही मदत केली त्या संदर्भातली माहिती मी आपल्याला देणार आहे। कारण सातत्याने महाराष्ट्रामध्ये एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतो की जणू काही केंद्र सरकार महाराष्ट्राला काही देत नाही आहे, महाराष्ट्राशी अन्याय होतोय आणि यातनं वारंवार खोटं विधान केलं की ते लोकांना खरं वाटायला लागतं। आणि मग अनेक वेळा अनेक पत्रकारांना देखील असं वाटतं की या ठिकाणी खरोखर महाराष्ट्रावर अन्याय होतोय का। खरं तर केंद्र सरकारचं सगळं वाटप सगळ्या राज्यांना होतं। इतर राज्यांना जे काही मिळतं महाराष्ट्रालाही ते किंवा कदाचित त्याच्यापेक्षा जास्तीच मिळतं। तथापि केवळ राजकारणाकरता जे काही स्टेटमेंट्स दिले जातात त्याला फॅक्ट्स आणि फिगर्स सहित एकदा उत्तर मिळालं पाहिजे, या दृष्टीनं मी काही निवेदन आपल्यासमोर करणार आहे। पहिल्यांदा जे काही गरीब कल्याण पॅकेज केंद्र सरकारने घोषित केलं, त्या गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत जे गरिबांना अन्नधान्य देण्याचा निर्णय झाला, मग त्या ठिकाणी गहू असेल, तांदूळ असेल, डाळ असेल, एकूण जर आपण बघितलं तर याच्या अंतर्गत आपल्याला माहिती आहे जो 2 रुपये किलो 3 रुपये किलोचा गहू आणि तांदूळ आहे तोही केंद्र सरकार देतं, मोफतचाही केंद्र सरकार देतं। आणि या 3 महिन्यातलं जर आपण ॲव्हरेज काढलं तर साधारणपणे 1750 कोटी रुपयाचा गहू, 2620 कोटी रुपयाचा तांदूळ, 100 कोटी रुपयाची डाळ आणि स्थलांतरित मजुरांकरता ॲडिशनल 122 कोटी रुपयाचं अन्नधान्य, असं 4592 कोटी रुपयाचं अन्नधान्य, 4592 कोटी रुपयाचं अन्नधान्य हे केंद्र सरकारने या ठिकाणी राज्याला दिलाय। याच्या व्यतिरिक्त प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत 1726 कोटी रुपये हे केंद्र सरकारने दिले आहेत। जनधन योजनेच्या अंतर्गत महिलांच्या अकाउंटमध्ये 1308 कोटी रुपये आतापर्यंत गेले आहेत आणि 650 कोटी अजून जात आहेत। आणि विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना 116 कोटी रुपये असे साधारण जे थेट परत अकाउंट्स मध्ये दिलेले पैसे आहेत हे आहेत 3800 कोटी रुपये। या व्यतिरिक्त उज्ज्वलाचं सिलेंडर मोफत मध्ये देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला। 73,16,000 सिलेंडर्स देण्यात आले आहेत। याची किंमत आहे 1625 कोटी रुपये, 1625 कोटी रुपये। त्यासोबत BOCW मधनं 243 कोटी, EPFO मधनं 758 कोटी, म्हणजे 1001 कोटी रुपये हे देण्यात आले आहेत। यासोबत आता ज्या काही श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या, महाराष्ट्रातनं आज जवळजवळ 600 रेल्वे पूर्ण होतील। एका रेल्वेचा खर्च केंद्र सरकारला साधारण 50 लाख रुपये आणि त्याच्या तिकिटाचा खर्च जो राज्य करताय तो 7 ते 9 लाख रुपये। अशा रेल्वे करता 300 कोटी रुपये हे केंद्र सरकारने दिले। त्यानंतर SDRFच्या अंतर्गत 1611 कोटी रुपये दिले। हे 1611 कोटी कशा करता दिले तर
जे माननीय मुख्यमंत्री साहेब नेहमी सांगतात की आम्ही लेबर कॅम्प्स लावले, आम्ही त्यांना 3 वेळचं जेवण, 2 वेळचं जेवण आणि नाश्ता दिला, या सगळ्या गोष्टीचे पैसे हे देखील केंद्र सरकारने दिलेले आहेत. एसडीआरएफच्या माध्यमातून मायग्रंट वर्कर्सचा खर्च असेल किंवा इतर सगळा खर्च असेल तो केंद्र सरकारने या ठिकाणी 1611 कोटी रुपये दिले आहेत. यासोबत हेल्थ करता आवश्यक बाबी खरेदी करण्याकरता म्हणजे केंद्र सरकारने साधारणपणे 10 लाख पीपीई किट्स दिल्या, जवळजवळ 16 लाख N95 मास्क दिले आणि याच्या व्यतिरिक्त राज्याला खरेदी करता यावी म्हणून जवळजवळ 448 कोटी रुपये दिले. याचा हिशोब जर आपण लावला तर एसडीआरएफ आणि हेल्थला दिलेले जे पैसे आहेत त्यात 2059 कोटी रुपये. त्यासोबत डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेस, कारण मी मध्यंतरी एका मंत्री महोदयांचं ऐकलं की आमचे डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसचे पैसे मिळाले नाहीत. एप्रिल आणि मे महिन्याचे ऍडव्हान्स मध्ये पैसे हे केंद्र सरकारने दिले आणि 5648 कोटी रुपये डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसच्या अंतर्गत केंद्र सरकारने राज्याला ऑलरेडी दिलेले आहेत. आणि हे महत्वाचं काय तर डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेस मध्ये केंद्र सरकारकडे जेवढे पैसे जमा होतात त्याच्यापैकी 41% राज्यांना जातात. त्यात प्रत्येक राज्याचा हिस्सा हा ठरलेला आहे. आता केंद्र सरकारकडे टॅक्सेसच आले नाहीत कारण इन्कम टॅक्स भरण्याकरता मुदत दिली, वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस भरण्याकरता मुदत दिली. त्यामुळे आलेल्या टॅक्सेस पैकी देय टॅक्स किती होता जर महाराष्ट्राच्या हिस्स्याचा विचार केला तर तो 1148 कोटी होता. 1148. केंद्राने दिले किती? केंद्राने दिले 5648 कोटी, म्हणजे 4500 कोटी रुपये जास्तीचे दिले. कारण केंद्र सरकारने हा निर्णय घेतला की बजेट सादर केलं असताना किती टॅक्स येईल ही जी अपेक्षा केली आहे तीच गृहीत धरायची आणि त्यानुसार राज्यांचा ठरलेला हिस्सा द्यायचा. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राला 1148 कोटीच्या ऐवजी 5648 कोटी रुपये हे केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आले आहेत. आतापर्यंत मी जो आकडा सांगितला याची बेरीज जर आपण केली तर तो 19,000 कोटी रुपये, मी काही आकडे ढोबळ करतो म्हणजे 19,005 कोटी वगैरे पेक्षा काही आकडे ढोबळ केले आहेत. 19,000 कोटी रुपये हे या मदतीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडनं मिळाले आहेत. याच्या व्यतिरिक्त शेतमाल खरेदी करता केंद्र सरकारने जी मदत केली आहे, कापसाच्या खरेदी करता आतापर्यंत राज्याला 5647 कोटी रुपये दिले आहेत. धान म्हणजे तांदूळ खरेदी करता 2311 कोटी रुपये दिले आहेत. तूर खरेदी करता 593 कोटी रुपये दिले आहेत. चणा मका खरेदी करता 125 कोटी रुपये दिले आहेत आणि या व्यतिरिक्त पीक विम्याचे 403 कोटी रुपये दिले आहेत. आणि कापूस खरेदीच्या संदर्भात स्वतः मंत्री महोदयांनी राज्य सरकारला पत्र लिहून सांगितलेलं आहे की तुमची खरेदी हळू चालली आहे, टोकन दिले जात नाहीये, लवकर खरेदी करा. जेवढी खरेदी राज्य सरकार करतं त्याचे सगळे पैसे हे केंद्र सरकारच्या वतीनं दिले जातात. जेवढी धान खरेदी राज्य सरकार करतं त्याचे सगळे पैसे केंद्र सरकारच्या वतीनं दिले जातात. आता शेतमाल खरेदी करता आतापर्यंत दिलेल्या पैशाचा आपण जर हिशोब हा लावला तर हा 9,069 कोटी रुपये आहे. 9,069 कोटी रुपये म्हणजे आपण जर बघितलं आणि याच्या पुढे जशी खरेदी होणार आहे तसा परत पैसा राज्याला मिळणार आहे. पण आपण जर बघितलं तर या 3-4 महिन्यातला हा जर हिशोब आपण मांडला तर एकूण राज्य सरकारला केंद्र सरकारने दिलेली मदत जी आहे ही आहे 28,104 कोटी रुपयांची. 28,104 कोटी म्हणजे आपण ढोबळ मनाने पकडलं तरी 28,000 कोटी रुपयाची मदत ही केंद्र सरकारने दिली आहे. आणि आपण जर हिशोब लावला तर कोरोनाच्या काळामधल्या महत्वाचे खर्च काय होते? महत्वाचे खर्च होते पीपीई किट्स, N95 मास्क घेण्याचे, ते मास्कही दिल्यात, त्याकरता पैसेही दिलेत. दुसरा महत्वाचा खर्च होता रेशनचा, ते रेशनचं अन्नधान्य सगळं केंद्र सरकारने दिलेलं आहे. तिसरा खर्च होता मायग्रंट लेबरचा, त्याचे पैसे देखील केंद्र सरकारने दिले आहेत. चौथा खर्च या ठिकाणी होता
शेतमाल खरेदीचा त्याचे पैसे देखील केंद्र सरकारने या ठिकाणी दिले आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने पैसे दिले आहेत. आता एक प्रश्न जीएसटीचा या ठिकाणी येतो आणि सातत्याने मनात येईल ते आकडे जीएसटीच्या संदर्भात सांगितले जातात. जीएसटीचा नियम असा आहे की 2016 साली जे उत्पन्न होतं ते गृहीत धरून दरवर्षी 14% वाढ ही प्रत्येक राज्याला मिळाली पाहिजे आणि तो जो आकडा आहे 5 वर्षापर्यंत म्हणजे 2022 पर्यंत तो जो आकडा आहे त्या आकड्यापेक्षा जेवढे कमी पैसे येतील तेवढे पैसे कंपेन्सेशन सेस म्हणून त्या राज्याला दिले जातात. हा कंपेन्सेशन सेस जो आहे केंद्र सरकारने काही गुड्सवर विशिष्ट टॅक्स लावलाय. तो सगळा टॅक्स हा कंपेन्सेशन किटीमध्ये जातो आणि त्यातनं जीएसटी काउन्सिल जी सगळ्या राज्यांच्या अर्थमंत्र्यांची काउन्सिल आहे ही काउन्सिल त्यातनं हे कंपेन्सेशन देतं. यावेळेस त्या कंपेन्सेशन सेस मध्ये पैसे उरले नाहीत कारण टॅक्सेस कमी आले आपल्याला त्याची कल्पना आहे. तरीही केंद्र सरकारने पहिल्यांदा म्हणजे कायद्यात हे बसत नाही पण कायद्यात बसत नसताना देखील स्वतःच्या कन्सॉलिडेटेड फंडातनं पैसा देऊन या ठिकाणी नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे क्लिअर केले आहेत आणि त्याच्यानंतरचे जे काही पैसे आहेत आता ते पैसे कसे द्यायचे कारण कंपेन्सेशन किटीत पैसे नाही आहे. याकरता जे सगळे आमचे अर्थमंत्री आहेत यांची जी काउन्सिल आहे ही काउन्सिल त्या संदर्भात निर्णय घेणार आहे आणि साधारणपणे हा निर्णय असा असू शकतो की त्या संदर्भातलं कर्ज ही काउन्सिल घेऊन राज्यांना देईल आणि 5 वर्षाच्या ऐवजी 7 वर्षापर्यंत कंपेन्सेशन वाढवलं जाईल. म्हणजे अशाही परिस्थितीमध्ये राज्यांचं कुठलंही नुकसान यामध्ये होणार नाही आणि हे सगळे निर्णय हे केंद्र सरकार घेत नाही. हे सगळे निर्णय काउन्सिल घेते ज्या काउन्सिलच्या माध्यमातून सगळे पैसे हे त्या ठिकाणी क्लिअर केले आहेत. आणि अगदी आपण डिसेंबर टू मार्च हा जरी आपण विचार केला तरी देखील राज्य सरकारची जी काही कंपेन्सेशनची थकबाकी कारण जो जीएसटी जमा होतो तो आपल्याला डायरेक्ट मिळतो हे फक्त कंपेन्सेशन आहे. ही जी काही कंपेन्सेशनची थकबाकी असेल त्याच्या कैक जास्त पैसा हा केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलाय किंबहुना नुसतं डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेस मध्येच त्यापेक्षा जास्त पैसा हा राज्याला मिळालेला आहे. आता याच्या व्यतिरिक्त आपण जर या पॅकेजचा विचार केला आता काही नेते असं म्हणतायत की विरोधी पक्ष नेते पॅकेज टाकतायत आणि मग राज्याकडे पैसाच नाही आहे. विरोधी पक्ष नेत्यांना माहिती नाही का? या संदर्भात केंद्र सरकारने अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पैसा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण युरोप जे आहे हे धाराशायी झालं होतं. इन्फ्रास्ट्रक्चर गेलं होतं, सगळ्या प्रकारचे उद्योग संपले होते. त्यावेळी अमेरिकेने एक मार्शल प्लॅन दिला आणि या मार्शल प्लॅनच्या अंतर्गत या देशांना कर्ज मिळालं, उभे राहिले आणि त्यांनी कर्जाची परतफेड देखील केली. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही सरकारजवळ आपल्या तिजोरीत पैसे नसतात, ते केंद्राजवळ नसतात, राज्याजवळ नसतात. अशा परिस्थितीमध्ये राज्यांना पैसे उपलब्ध होत नाही, कर्जही मिळत नाही आणि म्हणून त्याची सीमा वाढवून द्यायची असते. केंद्र सरकारने जीडीपीच्या 5% कर्ज घेता येईल अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि एकूण राज्यांना सगळ्या राज्यांना मिळून 10,69,000 कोटी रुपये हे कर्ज घेता येईल अशा प्रकारची व्यवस्था उभी केली. आता यातनं महाराष्ट्राला किती मिळू शकतात तर महाराष्ट्राचा जीएसडीपी हा केंद्राच्या एकूण 15% आहे आणि त्याचा आपण हिशोब लावला तर या 10,69,000 कोटीपैकी महाराष्ट्र राज्य 1,60,000 कोटी रुपये मिळू शकतं. 1,60,000 कोटी. आणि हे 1,60,000 कोटी आपण दरवर्षी समजा 40 ते 45,000 कोटी रुपये हे कॅपिटल एक्सपेंडिचरवर खर्च करतो. तर ते जरी वगळले तरी देखील 1,20,000 कोटी रुपयाची फिस्कल स्पेस हे आपल्याकडे आहे. आणि हे कर्ज परत कसं होतं
तर आपण माहिती आहे की यापूर्वीही अशा प्रकारची कर्ज आली असताना जेव्हा राज्यांमध्ये अशी संकट आली, फायनान्स कमिशन त्याच्यावर तोडगा देतं, स्वॅपिंग ऑफ लोन करतं, ऋणभार कमी करण्याकरता योजना देतं. त्यामुळे ज्यावेळेस अशा प्रकारचे ऍडिशनल ऋण तयार होतात त्यावेळी त्याच्या संदर्भातला निर्णय फायनान्स कमिशन हे भविष्यात करत असतं. आणि या व्यतिरिक्त मुळामध्ये आपल्याकडे जो खड्डा पडलाय तो जीएसटी मुळे पडलाय, केंद्रात आणि राज्यात. कारण व्यवहार बंद आहेत. कदाचित टोटल असं समजू 6 महिने व्यवहार बंद पडले, तर पुढच्या 6 महिन्यात तर जीएसटी येईल, पण 6 महिन्याचा जीएसटीचा जो खड्डा पडेल तो कर्जाच्या माध्यमातून उभा राहिल्यामुळे पुढचे जे कम्पेन्सेशनचे 2 वर्ष अधिकचे मिळणार आहेत त्या अधिकच्या 2 वर्षामध्ये आरामात तो भरून निघू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी राज्य सरकारने बोल्ड पावलं घेण्याची आवश्यकता आहे. आरबीआय जर आपल्याला परमिट करताय, केंद्र सरकार आपल्याला परमिट करताय, 1,60,000 कोटी रुपयाची फिस्कल स्पेस आपल्याकरता तयार झाली आहे. पंजाबनी तात्काळ कर्ज उचललेलं आहे, अनेक राज्य मार्केटमध्ये चालले आहेत. आपण देखील योग्य त्याचा विचार केला पाहिजे. सरकार आवडत असेल एवढं नाही घ्यायचं, तर जेवढं घ्यायचं तेवढं सरकारने घेतलं पाहिजे. पण अशा परिस्थितीमध्ये आमच्याजवळ पैसे नाही म्हणून आम्ही हे करणार नाही, आमच्याजवळ आम्ही पैसे नाही म्हणून शेतकऱ्यांना मदत करणार नाही, आमच्याजवळ पैसे नाही म्हणून आम्ही 12 बलुतेदारांना मदत करणार नाही, अशी भूमिका घेता येणार नाही. आपल्या आसपासच्या सगळ्या राज्यांनी, कर्नाटकनी, गुजरातनी, मध्य प्रदेशनी, अगदी काँग्रेस शासित छत्तीसगडने देखील योजना केली आणि ज्या योजनेतनं त्यांनी हा पैसा उपलब्ध करून दिलाय. आणि म्हणून राज्य सरकारने देखील बोल्ड पावलं उचलली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त केंद्र सरकारने वेज अँड मीन्स म्हणजे जे कर्ज नसतं, जो ऍडव्हान्स असतो आणि त्याच्यावर केवळ 4.4% व्याज द्यावं लागतं, याचीही मर्यादा आपल्याला रिझर्व्ह बँकेच्या मार्फत वाढवून दिली आहे. आणि त्यातनं आपल्याला 5,360 कोटी रुपये मिळू शकतात 4.4%, जे दर 3 महिन्यांनी आपल्याला रिन्युअल ज्याचं करावं लागतं. त्यामुळे वेज अँड मीन्सच्या माध्यमातून देखील कर्ज नाही तर ऍडव्हान्स रूपानं, म्हणजे जे आपल्या फिस्कल स्पेसमध्ये पकडलं जात नाही, आता या दोघांची बेरीज केली तर साधारण ढोबळपणाने 1,65,000 कोटीची 1,65,000 कोटी रुपयाची फिस्कल स्पेस ही महाराष्ट्राकरता तयार झालेली आहे, जी केंद्र सरकारच्या पॅकेजमधनं या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. आता याच्या व्यतिरिक्त जे काही पॅकेज केंद्र सरकारने दिलेलं आहे, या केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये ज्या गोष्टी डिव्हिजिबल वाटतात, मला सगळ्या पॅकेजच्या गोष्टीचं डिव्हिजन याकरता करता आलं नाही की जेवढी इन्फॉर्मेशन माझ्याकडे होती तेवढ्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर महाराष्ट्राला काय मिळू शकतं या पॅकेजमधनं याचा साधारण अभ्यास मी केला. यातले बरेचसे आकडे हे डिव्हिजिबल करता येत नाही, कारण समजा बँकांकडे 8 लाख कोटी आहेत, तर त्यातले नेमके आज महाराष्ट्रात किती येतील हे सांगता येत नाही. पण एमएसएमईचं पॅकेज आहे 3,70,000 कोटी रुपयाचं. आणि हे पॅकेज काय आहे तर 3 प्रकार आहेत. त्यात 3 लाख कोटी क्रेडिट गॅरंटीचे आहेत, 20,000 कोटी हे स्ट्रेस ऍसेटचे आहेत आणि 50,000 कोटी फंड ऑफ फंड आहे, ज्याच्यामध्ये इक्विटी आपल्याला मिळणार आहे. आता आपण जर याच्यामध्ये विचार केला तर साधारणपणे एमएसएमईच्या वेबसाईटवर मी बघितलं 50 लाख एमएसएमई हे महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड आहेत आणि जे कार्यरत आहेत. साधारणपणे 1.5 कोटी लोकांना ढोबळ मनाने याच्यातनं रोजगार थेट मिळतो आहे. आणि आपण जर याचा मार्केट कॅपचा विचार केला आणि यांच्याकडच्या कर्जाचा विचार केला तर या योजनेच्या अंतर्गत तिन्ही योजना मिळून महाराष्ट्रातल्या उद्योजकांना 35,000 कोटी रुपये हे एमएसएमईच्या माध्यमातून या 3,70,000 कोटी रुपयांपैकी निश्चितपणे मिळू शकतात. त्यासोबत गृहनिर्माणाकरता जी काही सबसिडी दिली आहे 70,000 कोटी रुपयाची सबसिडी दिलेली आहे, जी सबसिडी गृहनिर्माणामध्ये डिमांड क्रिएट करण्याकरता दिली आहे. एकूण देशामध्ये रेराच्या अंतर्गत जेवढे गृहनिर्माण प्रकल्प रजिस्टर्ड आहेत त्यातले 40% प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात आहेत. पण आपण असं समजू की एकूण या सबसिडीपैकी पैसा जरी महाराष्ट्रात आला तरी 14 ते 15,000 कोटी रुपये याच्यातनं महाराष्ट्राला या ठिकाणी सबसिडी रूपानं उपलब्ध होऊ शकतात. तिसरा महत्वाचा मुद्दा, डिस्कॉम करता
90,000 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी आरईसीच्या माध्यमातून व्यवस्था उभी करून देण्यात आली आहे. आणि राज्याची जी काही लेनदारी आहे, कारण या दिवसांमध्ये डिमांड कमी झालेली आहे, या दिवसांमध्ये बिलं भरण्यात येणार नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये राज्याच्या डिस्कॉम्सवर जो काही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्ट्रेस येणार आहे त्याला मदत म्हणून हे पैसे देण्यात येत आहेत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या डिस्कॉमला म्हणजे महाडिस्कॉम आपली जी कंपनी आहे महावितरण 9,000 कोटी रुपये हे या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. नरेगाचा जर आपण विचार केला 1,00,000 कोटी रुपये आता नरेगामध्ये ठेवण्यात आले आहेत. आपण गेल्या काही वर्षात नरेगाचा खर्च वाढवत 3,200 कोटी रुपयापर्यंत नेला आहे. पण अगदी आपण खूप वाढवू नाही शकलो, कारण आता मायग्रंट लेबर राज्यातला देखील गावोगावी गेलाय. आताच जर आपण रजिस्ट्रेशन बघितलं तर ऑल इंडिया रजिस्ट्रेशन मध्ये 1.5 पटीने वाढ आहे. त्यामुळे नरेगाचे अगदी कमीत कमी आपण धरले तरी 5,000 कोटी रुपये हे आपल्याला मिळू शकतात. याच्या व्यतिरिक्त RIDF ची योजना, कॅम्पा एम्प्लॉयमेंटची योजना, स्ट्रीट वेंडरची योजना, यातनं 1,500 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळू शकतात. फार्म गेट इन्फ्रास्ट्रक्चर ही एक अतिशय चांगली स्कीम केंद्र सरकारने आणली आहे. आणि ही कशा करताय? प्रायमरी ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी, FPO आणि ऍग्री स्टार्टअप्स आता या आणि ऍग्रिकल्चर एंटरप्रेन्युअर्स यांच्याकरता आता या चारही संज्ञांमध्ये सर्वात जास्त रजिस्टर्ड एंटिटीज या महाराष्ट्रामध्ये आहे. देशात सगळ्यात जास्त FPO आपल्याकडे आहेत, देशात सगळ्यात जास्त ऍग्री स्टार्टअप्स आपल्याकडे आहेत, ऍग्री एंटरप्रेन्युअर आपल्याकडे आहेत, ऍग्री व्हॅल्यू चेन आपल्याकडे आहेत. त्यामुळे हे जे काही 1,00,000 कोटी रुपयाचं या ठिकाणी पॅकेज आहे यातनं किमान 10,000 कोटी रुपये महाराष्ट्र मिळवू शकतो आणि त्यातनं आपले संपूर्ण नेटवर्क जे आहे ते आपण उभं करू शकतो. यासोबत मायक्रो फूड एंटरप्राइज करता 1,000 कोटी रुपये या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. 10,000 कोटी रुपये याच्याकरता केंद्र सरकारने दिले आहेत. एनिमल हजबंडरी इन्फ्रास्ट्रक्चर ज्याच्यामध्ये डेअरी असेल किंवा मग त्याच्यासोबत टॉप टू टोटल स्कीम असेल, बी किपिंग असेल, हर्बल कल्टिवेशन असेल, या सगळ्यातनं साधारणपणे 2,000 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळू शकतात. असा जर आपण एकूण विचार केला तर या पॅकेज मधलं जे डिव्हिजिबल मला दिसत आहे ज्याचा लाभ महाराष्ट्र घेऊ शकतो ते 78,500 कोटी रुपये. आणि आपण एकूण जर हिशोब लावला तर मी पहिला आकडा जो महाराष्ट्राला ऍक्च्युअल मिळालेला आहे तो आहे 28,000 कोटी रुपये, धान्य स्वरूपात असेल किंवा कॅश स्वरूपात असेल किंवा डिव्होल्युशन मध्ये असेल. दुसरा आकडा मी सांगितला की जो महाराष्ट्राला फिस्कल स्पेस मिळाली आहे ती 1,65,000 कोटी रुपयाची आहे. आणि तिसरा आकडा मी सांगितला की पॅकेज मधनं जे डिव्हिजिबल मला दिसत आहे ते 78,000 कोटी रुपये. ढोबळ मनाने आपण जर याची गणित लावलं तर 2,70,000 कोटी रुपयाचं हे गणित या ठिकाणी होतं. आणि म्हणून महाराष्ट्राला केंद्र सरकार काही देत नाही, महाराष्ट्रावर अन्याय होतोय, अशा प्रकारचं जे सातत्याने सांगितलं जात आहे ही आकडेवारी अतिशय स्पष्ट करते आहे की महाराष्ट्राला मिळत आहे, देशातल्या सगळ्या राज्यांना मिळत आहे. केंद्र सरकार आपल्याकडे किती टॅक्सेस येत आहेत याचा विचार न करता आता राज्यांच्या हाती पैसा आला पाहिजे याचा विचार करून या ठिकाणी हे सगळे निर्णय घेते आहे. आता राज्य सरकार किती बोल्ड निर्णय घेते. मग राज्य सरकारने सांगितलं आम्ही कर्जबाजारी व्हायचं का? कसं कर्जबाजारी होणार आहे? इतर राज्य जर घेऊ शकतात तर महाराष्ट्र का घेऊ शकणार नाही? ते कर्ज परत करण्याची जी काही स्कीम आहे ती देखील केंद्र सरकार देतं. त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही सातत्याने सांगण्यात येत आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी थोडक्यात हे हिंदीतही सांगून देतो, मग आपण प्रश्नोत्तर या ठिकाणी सुरू करू शकू. लगातार ये कहा जाता है कि केंद्र सरकार की ओर से महाराष्ट्र को कुछ नहीं दिया जा रहा, इसलिए मैंने केंद्र सरकार की ओर से महाराष्ट्र को क्या दिया जा रहा है इसका हिसाब केंद्र सरकार की ओर से लिया है और उसको आपके सामने और जनता के सामने रखने का प्रयास करता हूं. गरीब कल्याण पैकेज के अंतर्गत जो हमारे गरीबों को अनाज देना था, गेहूं देना था, चावल देना था, दाल देनी थी, उसमें 1,750 करोड़ का गेहूं दिया गया,
2620 करोड़ रुपए का राइस दिया गया, 100 करोड़ रुपए की दाल दी गई और माइग्रेंट वर्कर्स के लिए 122 करोड़ रुपया, ऐसा 4592 करोड़ रुपए इसके अंतर्गत महाराष्ट्र को मदद मिली। प्रधानमंत्री किसान सम्मान योजना में 1726 करोड़ रुपए मिले, जनधन योजना में 1308 करोड़ मिले और 650 करोड़ और मिल रहे। विधवा, दिव्यांग और ज्येष्ठ नागरिकों के लिए 116 करोड़ रुपए मिले, ऐसे 3800 करोड़ रुपए इसमें मिले। उज्ज्वला के अंतर्गत 73,16,000 सिलेंडर यानी 1625 करोड़ रुपए मिले। बीओसीडब्ल्यू और ईपीएफओ के अंतर्गत 1001 करोड़ रुपए मिले। एसडीआरएफ के अंतर्गत 1611 करोड़ मिले। हेल्थ के अंतर्गत 448 करोड़ रुपए मिले। ट्रेन्स के लिए केंद्र सरकार ने 300 करोड़ रुपया खर्चा किया। कुल मिलाकर डिवोल्यूशन ऑफ टैक्सेस में केंद्र सरकार ने निर्णय लिया कि अप्रैल और मई के टैक्सेस एडवांस में दिए जाएंगे और डिवोल्यूशन में महाराष्ट्र को चूंकि टैक्सेस कम आए हैं, 1148 करोड़ मिलने चाहिए थे, उसकी जगह 5648 करोड़ रुपया मिला, यानी 4500 करोड़ रुपया केंद्र सरकार ने ज्यादा दिया, क्योंकि केंद्र ने निर्णय लिया कि भले ही टैक्स कम आया हो लेकिन जितना बजट एस्टिमेट है उतना ही टैक्स आया, ऐसा समझकर हम पैसा देंगे और वो पैसा मिला। ये कुल मिलाकर हम देखें तो 19,000 करोड़ रुपया है। इसके साथ साथ जो किसान का माल खरीदा गया है उसमें कॉटन के लिए 5,647 करोड़ रुपया, धान के लिए यानी चावल के लिए, पैडी के लिए 2,311 करोड़ रुपया, तुअर के लिए 593 करोड़ रुपया, चना मका के लिए 125 करोड़ रुपया और बीबे के लिए 403 करोड़ रुपया, ऐसा 9,079 करोड़ रुपया। ऐसा कुल मिलाकर अगर हम ये देखें तो 28,104 करोड़ रुपए की मदद केंद्र सरकार की ओर से राज्य सरकार को की गई है। दूसरा, केंद्र सरकार ने राज्य सरकार के लिए फिस्कल स्पेस तैयार की और कुल मिलाकर जीएसडीपी के 5% तक कर्जा सरकार तैयार ले सकती है, ऐसा निर्णय लिया। इसके तहत 10,59,000 करोड़ रुपए की फिस्कल स्पेस तैयार हुई। इसमें अगर महाराष्ट्र का हिस्सा हम देखें तो देश के 15% हमारा जीएसडीपी है और उसका हिसाब लगाया तो महाराष्ट्र की फिस्कल स्पेस 1,60,000 करोड़ की होती है। इसके साथ साथ वेज एंड मीन्स एडवांस में जो केवल 4.4% पर मिलता है, उसमें भी 60% का इजाफा करते हुए 5,360 करोड़ रुपया उसमें भी देने का निर्णय ये रिजर्व बैंक और केंद्र सरकार ने लिया। और उसके साथ साथ जो केंद्र सरकार ने पैकेज दिया है उस पैकेज में भी अगर हम महाराष्ट्र के एमएसएमई की बात करें तो एमएसएमई का जो 3,70,000 करोड़ का पैकेज है उसमें महाराष्ट्र को 35,000 करोड़ मिल सकता है। गृह निर्माण में जो 70,000 करोड़ सब्सिडी का पैकेज है उसमें करीब 14 से 15,000 करोड़ रुपए महाराष्ट्र को मिल सकता है। डिस्कॉम्स के लिए जो 90,000 करोड़ रुपया है उसमें तकरीबन 9,000 करोड़ रुपया महाराष्ट्र को मिल सकता है। नरेगा में 5,000 करोड़ रुपया महाराष्ट्र को मिल सकता है। आरआईडीएफ, कैंपा एम्प्लॉयमेंट, इसमें 1,500 करोड़ रुपया महाराष्ट्र को मिल सकता है। फार्म गेट इंफ्रास्ट्रक्चर में 10,000 करोड़ रुपया महाराष्ट्र को मिल सकता है। माइक्रो फूड एंटरप्राइज में 1,000 करोड़ रुपया महाराष्ट्र को मिल सकता है। एनिमल हस्बेंड्री इंफ्रास्ट्रक्चर और टॉप टू टोटल हर्बल कल्टीवेशन, इसमें करीब 2,000 करोड़ रुपया महाराष्ट्र को मिल सकता है। ऐसा मिलाकर ये 78,500 करोड़ रुपया महाराष्ट्र अगर प्रयास करे तो महाराष्ट्र को ये मिल सकता है। और अगर ये तीनों मदों को हम एक साथ कर दे तो ये करीब 2,70,000 करोड़ रुपया ये महाराष्ट्र को इसके माध्यम से कुछ मिला है, कुछ मिल सकता है, कुछ फिस्कल स्पेस तैयार हुई है। इसलिए महाराष्ट्र को केंद्र सरकार की ओर से कुछ नहीं दिया जाता, ये कहना मैं ऐसा मानता हूं बिल्कुल गलत है और इसीलिए मैंने आकडे दिए हैं। एक गोष्ट अजून मला या ठिकाणी सांगायची आहे, आता महाराष्ट्राची कोरोनाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की देशामध्ये सर्वात जास्त केसेस आता महाराष्ट्रात आहे। 50,000चा आकडा आपण पार केलेला आहे। मृत्यूमध्ये देखील 40% मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात याच्यात वाढ आपल्याला पाहायला मिळते आहे।
अगदी आपण मुंबईचा विचार केला तर गेल्या पूर्ण महिनाभरात म्हणजे 1 तारखेपासून 29 तारखेपर्यंत एकूण ॲव्हरेज जर आपण विचार केला तर 3,500 टेस्ट प्रतिदिन मुंबईमध्ये करण्यात आल्या. सुरुवातीला जास्त होत्या, आता कमी कमी होत आल्या. काल तर 2900च केलेल्या आहेत. आणि आपण ॲव्हरेजचा विचार केला तर या टेस्टमध्ये 32% टेस्ट पॉझिटिव्ह येतात. 32%. आणि आपण देशाचा विचार केला तर तो 4-4.5% आहे. आणि आपण गेल्या 3-4 दिवसाचा जर हिशोब घेतला तर ते 40%च्या वर चाललेलं आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वाढताना दिसतोय. आणि याच्या करता इफेक्टिव्ह स्टेप्स घेण्याची आवश्यकता आहे. पेशंट्सला बेड मिळत नाही, ॲम्ब्युलन्स मिळत नाही, रस्त्यावर लोक मरतायत. आणि एवढंच नाही तर खासगी हॉस्पिटलनी आपले रेट इतके वाढवले आहे आणि त्याच्यावर कुठलाही कंट्रोल नाही आहे. आज प्रेत ठेवायला जागा मिळत नाही, स्मशानामध्ये जागा मिळत नाही, अशी भयानक अवस्था मुंबईची झालेली आहे. या संपूर्ण अवस्थेमध्ये खरं म्हणजे आज काँग्रेस पार्टीचे नेते सन्माननीय राहुल गांधी यांचं स्टेटमेंट मी ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जरी सरकारमध्ये असलो तरी देखील आम्ही बाहेरचे आहोत, आम्हाला निर्णय प्रक्रियेत कुठेही संधी नाही आहे आणि आमचं या सरकारमध्ये ऐकलं जात नाही. खरं म्हणजे अशा प्रकारचं जे स्टेटमेंट राहुलजींनी दिलंय हे अत्यंत आश्चर्यकारक अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे. याचा अर्थ अगदी सरळ दिसतो की कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाते आहे हे लक्षात आल्यानंतर या परिस्थितीचा संपूर्ण ठिकरा जो आहे तो आता सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेवर फोडायचा आणि आपण नामानिराळा व्हायचं, अशा प्रकारची या वक्तव्यातनं गंध येतोय. हे खरंच आहे की गोष्टी हाताबाहेर चालल्या आहेत, पण तुम्ही सरकारमध्ये आहात, बाहेरून पाठिंबा दिलेला नाही, त्यामुळे जबाबदारी झटकता येणार नाही. राहुलजींचं वक्तव्य हे जबाबदारी झटकणारं वक्तव्य आहे असं माझं अतिशय स्पष्टपणे मत आहे. आणि एकीकडे राज्याची सरकार ही कोरोना कंट्रोलमध्ये आणण्याकरता पूर्णपणे फेल होत असताना हळूहळू त्यांचे साथीदार देखील त्यांची साथ वेगवेगळ्या पद्धतीनं सोडतायत असं या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे. एक और चीज मैं बहुत स्पष्ट रूप से कहना चाहता हूं, महाराष्ट्र में कोविड की परिस्थिति बहुत गंभीर है. देश के सबसे ज्यादा केसेस 50,000 से भी ज्यादा केसेस महाराष्ट्र में है. देश की 40% से ज्यादा मौतें ये महाराष्ट्र में हुई है. मुंबई की परिस्थिति और भी खराब है. मुंबई में 1 मई से 29 मई तक की 1 मई से 25 मई तक की अगर हम लोग टेस्ट देखें तो उन टेस्ट में हमको ये ध्यान में आएगा कि बड़े पैमाने पर इन्फेक्शन बढ़ रहा है और कुल मिलाकर मुंबई में 10,000 टेस्ट की कैपेसिटी है, लेकिन एवरेज 3,500 टेस्ट हो रहे, उसमें भी 30-32% टेस्ट ये पॉजिटिव हमको दिखाई पड़ते हैं. और पिछले 3-4 दिनों का अगर एवरेज देखे तो उससे भी ज्यादा टेस्ट पॉजिटिव आ रहे हैं. देश का एवरेज 4.5% है और मुंबई का एवरेज बहुत ज्यादा बढ़ा हुआ है. इन सारी परिस्थितियों पर सरकार कंट्रोल नहीं कर पा रही. लोगों को इलाज नहीं मिलता, अस्पताल के बेड नहीं मिलते, क्वारंटीन की ठीक व्यवस्था नहीं मिलती, लोगों को एम्बुलेंस नहीं मिलती, रास्तों पर लोग मर रहे हैं. ऐसी परिस्थिति है. लाशें रखने को कई अस्पतालों में जगह नहीं, ऐसे वीडियोस बाहर आ रहे हैं. क्रीमेशन ग्राउंड्स या बरियल ग्राउंड्स की भी कमी हो रही है. और ये सारी परिस्थिति को कंट्रोल में लाने में सरकार बड़े पैमाने पर असफल हो रही है. और शायद इसीलिए आज राहुल गांधी जी, कांग्रेस के प्रमुख, इनका जो स्टेटमेंट हमने सुना, एक प्रकार से जब ये सारी परिस्थिति राज्य सरकार के हाथों से जा रही है तो इसका सारा ठिकरा ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी और शिवसेना के ऊपर डालने का प्रयास
राहुल गांधी जी ने किया है। और राहुल गांधी जी का ये बयान कि हम सरकार में तो है पर हमें कोई सुन नहीं रहा, हम सरकार में तो है पर हमारी सुनवाई नहीं होती, हमें वहां बोलने का अधिकार नहीं है, मुझे लगता है इस प्रकार का स्टेटमेंट ये बिल्कुल अपनी जिम्मेदारी को झटक देने जैसा है, अपनी जिम्मेदारी से भागने जैसा है। और सारा का सारा अब इस सरकार के सिर पर, उद्धव जी के सिर पर, मुख्यमंत्री जी के सिर पर मढ़ने की ये कोशिश हो रही है। सरकार में और सरकार की पार्टियों में अब एक दूसरे को ब्लेम करने की एक प्रकार से होड़ लगी है, ऐसा मेरा मानना है। अभी हम प्रश्न ले सकते हैं। माधव जी जैसे हात ऊपर होंगे देवेंद्र जी, मगाशी एक पत्रकारांशी बोलणं झालं आणि त्यांनी काही जणांनी मला मेसेज पाठवले. किशोर जी प्रश्न घ्या. काही जणांनी प्रश्न नावं पाठवली आहेत. मी नावं घेतो तसे प्रश्न विचारा, म्हणजे सगळ्यांना प्रश्न म्हणजे मॅक्झिमम करण्याचा प्रयत्न करू. विवेक कुलकर्णी आणि विनया, पहिल्यांदा विवेक आणि मग विनया. विवेक प्रश्न विचार. विनया. देवेंद्रजी तुम्ही राहुल गांधींच्या स्टेटमेंटचा देखील उल्लेख केलेला आहे आणि यापूर्वी देखील तुम्ही म्हणले की कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार असमर्थ ठरत आहे. राज्यात कालपासून अशी चर्चा सुरू झालेली आहे की राज्य सरकार कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी असमर्थ ठरत असल्यामुळे राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागू करावं, राज्य सरकार बरखास्त करण्यात यावं, याबद्दलची तुमची काय भूमिका आहे? असं आहे की पहिल्यांदा सुब्रमण्यम स्वामीजींनी ही मागणी केली आणि काल मला असं वाटतं राणे साहेबांनी मागणी केली. राणे साहेब भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. आपल्याला राणे साहेबांचा स्वभाव माहिती आहे, ते अन्याय सहन करत नाही आणि ते थेट बोलतात. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर चालली आहे म्हणून त्यांनी ती मागणी केली असेल. परंतु भारतीय जनता पक्षाला आता राजकारणात इंटरेस्ट नाही आहे. कोरोनाशी आम्हाला लढाई लढायची आहे. आम्हाला सरकार बनवण्याकरता कुठलीही घाई नाही आहे. त्यामुळे आता आमचा सगळा फोकस हा कोरोनाच्या लढाईमध्ये आहे. राज्यपाल महाराष्ट्रातली परिस्थिती केंद्राला पाठवत असतात, केंद्र त्याच्यावर विचार करत असतो. परंतु मला असं वाटतं की आता केंद्राचाही सगळा फोकस हा पूर्णपणे कोरोनाच्या लढाईमध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता जे काही स्टेटमेंट्स येत आहेत किंवा जी चर्चा चाललेली आहे त्या चर्चेमध्ये आम्ही सामील नाही. आम्हाला राजकारणात आता इंटरेस्ट नाही. कोरोनाची लढाई इफेक्टिव्ह झाली पाहिजे याकरता मात्र आम्ही दबाव तयार करणार आहोत. विनय देशपांडे. विनयानंतर अमित जोशी. विनय देशपांडे पहिल्यांदा. सर मेरे दो सवाल हैं. पहली बात तो आपने कहा कि राहुल गांधी का जो स्टेटमेंट है उस पे आपको लगता है कि ये कांग्रेस अपनी जिम्मेदारी से भाग रहा है. क्या आपको लगता है कि ये इस वजह से है कि कोऑर्डिनेशन सरकार में ठीक नहीं हो पा रहा है और इसलिए कांग्रेस की ये कोशिश है? और दूसरा सवाल, आज शरद पवार ने हमसे बोलते हुए कहा है कि आप शायद ये चाहते हैं कि ये सरकार गिरे और ये वक्त नहीं है राजनीति का, सो ही इज डिसअपॉइंटेड विथ यू. हाउ वुड यू रिएक्ट? पहला सवाल तो आपने जो कहा उसका बिल्कुल सही बात है कि देयर इज नो कोऑर्डिनेशन. कोई भी कोऑर्डिनेशन नहीं है. अभी देखिए, अब ये उनका अंतर्गत मामला है, पर कांग्रेस एनसीपी बैठती है, उसमें शिवसेना और एनसीपी के नेता बैठते हैं, उसमें कांग्रेस को बुलाया नहीं जाता. कांग्रेस के नेता एक स्टेटमेंट देते, दूसरा स्टेटमेंट एनसीपी के देते और तीसरा ही निर्णय होता है. मुख्यमंत्री जी जो घोषित करते हैं उसकी जगह तीसरा ही निर्णय हमको होते हुए दिखाई पड़ता है. रोज एक जीआर निकलता है, वो पीछे होता है. और इसलिए मुझे ऐसा लगता है कि देयर इज नो कोऑर्डिनेशन. जहां तक पवार साहब का सवाल है, मैंने बार बार ये इंगित किया है और आज भी स्पष्ट बताता हूं, भारतीय जनता पार्टी को कोई जल्दी नहीं है. हम सरकार स्थापन करने का कोई प्रयास नहीं करने वाले. ये अंतर विरोध से सरकार गिरेगी. हम तो आज इतना ही देख रहे हैं कि कोरोना की फाइट में सरकार अक्षम है और ऐसे समय हम जो मदद कर सकते हैं हम करने की कोशिश करेंगे और सरकार को जगाने की कोशिश करेंगे. मैंने पहले ही बताया, हमारा प्रयास सरकार को भगाने का नहीं है, सरकार को जगाने का है. मैं ऐसा कह सकता हूं कि पवार साहब तो सारी चीजें जानते हैं, जानने के बावजूद इस प्रकार का स्टेटमेंट अगर वो देते
तो आय एम क्वाईट डिसअपॉइंटेड अबाउट इट. अमित जोशी. दोन प्रश्न आहेत. तुम्ही केंद्र सरकारने किती पैसे खर्च केले त्याची आकडेवारी दिलीत, पण एक आता तुम्ही विरोधी पक्षात आहात, अर्थात त्याच्यामुळे राज्य सरकारने किती पैसे खर्च केले असावेत, ते पुरेसे केलेत का, त्याची काय आकडेवारी आहे का? म्हणजे एक अंदाज मी विचारतोय. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही उद्धव ठाकरेंना गेले अनेक वर्ष ओळखताय. गेल्या काही वर्षांमध्ये सत्तेत असल्यापासून आणि विशेषतः गेल्या 2-3 महिन्यामध्ये चांगलं जवळनं बघितलं असेल. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाबद्दल, त्यांनी ज्या पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कारण निवडणुका एक हाती जिंकून देणं एक वेगळी गोष्ट आहे आणि सत्तेमध्ये गेल्यावर मुख्यमंत्री म्हणून काम करणं एक वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला त्यांचा परफॉर्मन्स कसा वाटतो? अमित, पहिली गोष्ट तर अशी आहे की राज्य सरकार केंद्राकडनं आलेले पैसे देखील अजून खर्च करू शकलेले नाही. मी राज्य सरकारला विचारतो की SDRF चे किती पैसे खर्च झाले सांगा. राज्य सरकारकडे हेल्थ मधून आलेले पैसे किती खर्च झाले सांगा. आता राज्य सरकारमध्ये समन्वयच नाहीये. राज्य सरकारच्या प्रायोरिटीजही वेगळ्या आहेत. मी आपल्याला दाव्याने सांगतो की आपण बघा, मार्चच्या शेवटी म्हणजे कोरोनाचं तर आपलं सगळं लॉकडाऊन सुरू झाला होता, पण शेवटच्या काळामध्ये खर्च झालेले पैसे कशावर खर्च झाले आहेत, कुठले बिलं निघालेले आहेत, हे जर आपण पाहिलं तर या राज्य सरकारची प्रायोरिटी काय आहे हे आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून मला असं वाटतं समन्वयाचा अभाव आहे. उद्धवजींच्या संदर्भात आपण जो प्रश्न विचारला, मी आता एवढंच सांगेन की मी त्यांचं कुठलंही मूल्यमापन करणार नाही. त्यांना सर्टिफिकेट देण्याकरता मी बसलेलो नाही किंवा माझा तो अधिकारही नाही. पण आता हे खरंच आहे की राज्याला एका अत्यंत असर्टिव्ह लिडरशिपची आवश्यकता आहे. जेव्हा पक्ष वेगवेगळ्या भूमिका घेतात, जेव्हा अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसतो, अशा वेळी पॉलिटिकल लिडरशिपने तो समन्वय घडवायचा असतो. कधी बोल्ड निर्णय घ्यावे लागतात. अशा परिस्थितीत घेतलेले 2 निर्णय चुकू शकतात, त्याची टीका सहन करावी लागते. पण निर्णय घेतले नाहीत तर अशा परिस्थितीवर आपण मात करू शकत नाही. मला असं वाटतं की थोडे बोल्ड निर्णय हे उद्धवजींकडनं आम्हाला अपेक्षित आहे. ऋत्विक भालेकर. ऋत्विक विचार. ऋत्विकचा माईक अनम्यूट. राईट. ऋत्विकचा माईक प्लीज अनम्यूट होतो. एक मिनिट थांबा. अनम्यूट होतो तो. RIT. धर्मेंद्र जोरे. तो प्रश्न धर्मेंद्र. केशव घाई करू नका. ते अनम्यूट करायला वेळ लागतो. मग दोघं एकत्रित हे होते. चला तोपर्यंत आता धर्मेंद्र घेऊन घ्या. धर्मेंद्र तो. मग ऋत्विकला शोधू. साहिल आहे तोवर. साहिल. सर अनम्यूट झालाय. बोलू ऋत्विक? हा बोल. हा सर, कोरोनाची एकीकडे इतकी गंभीर परिस्थिती असताना आपण गेल्या आठवड्याभरात जे बैठकींचं सत्र पाहतोय आणि यामध्ये प्रामुख्याने शरद पवारांची एंट्री झालेली आहे. गेल्या आठवड्याभरापासून आपण पाहतोय. एक बैठक जी आहे ही राजभवनला झाली, त्यानंतरची बैठक एक मातोश्रीवरती झालेली आहे. या संपूर्ण परिस्थितीत फक्त कोरोनाची उपाययोजना करण्यासंदर्भात या बैठकी आहेत असं आपल्याला वाटतं की नक्कीच यामध्ये कुठेतरी राजकीय खलबतं होत असावीत? असा ऋत्विक, आता नेमकं या बैठकांमध्ये काय होतं याची तर कल्पना मला देखील नाही. पण मला असं वाटतं की समजा या बैठकांनंतर कोरोनाच्या संदर्भातल्या काही इफेक्टिव्ह उपाययोजना घोषित झाल्या तर आपण कोरोना संदर्भातली बैठक समजायची. पण बैठका होत आहेत, दुसऱ्या दिवशी ट्विट होत आहे की आम्ही अशी बैठक केली, पण त्या बैठकीतनं ठरलं काय, ही कशा करता होती, हे जर कळलं तर अधिक चांगलं होईल. त्यामुळे मला असं वाटतं की आता सगळ्यांचा फोकस कोरोना असला पाहिजे. त्या दृष्टीनं या बैठका होत असतील तर त्याचं स्वागत आहे, पण त्यातनं निर्णय कुठले येताना मात्र दिसत नाही. एक छोटासा जोडून प्रश्न विचारतो सर. वारंवार संजय राऊत आणि शरद पवार आज सांगत आहेत की सरकार स्थिर आहे, ते 5 वर्ष टिकणार आहे. हे सांगण्याची वेळ त्यांच्यावर काय येते? विरोधक म्हणून तुमच्याकडनं काही हालचाली तुमच्या गोटात सुरू आहेत का ज्याची त्यांना भीती वाटते? आमच्या कुठल्याही हालचाली नाही. मी वारंवार सांगितलं
हे सरकार बदलण्याची वगैरे अशा प्रकारची वेळ नाही. ही कोरोनाची लढाई चाललेली आहे. या लढाईमध्ये सगळ्यांना एकत्रित राहायचं आहे. बघा, मला या सत्ता पक्षाची एक स्ट्रॅटेजी लक्षात येते आणि ती स्ट्रॅटेजी अशी आहे की विषयांतर करत राहायचं, नवनवीन विषय आणत राहायचे, जेणेकरून कोरोनावरचा फोकस दूर होईल. मग कधी विषय चालवायचा महाराष्ट्रावर अन्याय होतोय, महाराष्ट्रावर अन्याय होतोय, महाराष्ट्रावर अन्याय होतोय. मग विषय चालवायचा की आता राष्ट्रपती राजवट लागणार, राष्ट्रपती राजवट लागणार. मग चालायचा की हे लोक आता बदलतायत, काहीतरी या ठिकाणी नवीन सरकार आणण्याचा प्रयत्न करतायत. आज कोणीतरी बातमी सोडून दिली की भाजपच्या आमदारांनाच बोलवलेलं आहे. कोणालाही आम्ही बोलवलेलं नाही, बोलवण्याचं कारणही नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ही एक स्ट्रॅटेजी आहे. याला कव्हर फायरिंग म्हणतात. कव्हर फायरिंग याकरता करतात की ज्यावेळी एखाद्याला कव्हर द्यायचं असतं त्यावेळी दुर्लक्ष करण्याकरता कव्हर फायरिंग केलं जातं. आणि म्हणून कोरोनाच्या विषयांची चर्चा कमी. आता हा विषय मिळाला की माध्यमांना दिवसभर मग तोच विषय चालवावा लागतो. मग कोणीतरी चालवतं आता आमदार निघालेले आहेत, मग कोणीतरी सांगतं की इथे रिझर्वेशन केलं आहे, मग कोणीतरी अजून सांगतं की हे याला भेटले, ते त्याला भेटले. हे केवळ विषय बदलवण्याकरता रोज नवनवीन विषय सोडण्याचा प्रयत्न आहे. धर्मेंद्र नमस्कार भाऊ. जी नमस्कार. तुम्ही आता कव्हरिंग फायरचा विषय घेतला, तर कव्हरिंग फायर ज्याला दिलं जातं त्याच्याकडून अटॅक पण होण्याची स्ट्रॅटेजी असते, अपेक्षा असते. तर अपोजिशन वरती तुम्ही त्या पद्धतीचा अटॅक अपेक्षित करत आहात. आणि दुसरा एक सेंटरवरती आहे. एक माझा एक कन्स्ट्रक्टिव्ह एक आहे, हे पॉलिटिकल एक प्रश्न झाला, तो अर्धा सोडतो मी, पॉलिटिकल भरपूर झालं. की काही लोकांना आपण सुद्धा मदत केलेली आहे. की मला एक आठवतं की शिक्षकांची जेव्हा उत्तर भारतीय शिक्षकांना जेव्हा जायचं होतं, ट्रेन मिळाली नाही, तेव्हा तुम्ही कोऑर्डिनेट करून एक ट्रेन अवेलेबल करून दिली, असं कपिल पाटलांनी कालच्या ब्लॉगमध्ये त्यांच्या लिहिलंय. तर हा एक जो एक अभाव आहे की बीजेपीने स्वतःवरून सेंटरकडून काही आणलं किंवा आणण्याचा प्रयत्न केला तर तो गव्हर्नमेंट पर्यंत किंवा स्टेट गव्हर्नमेंट पर्यंत नेण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही असं म्हणत जात आहे. जेव्हा तुम्ही अपोजिशन आणि सरकार यांच्या कोऑर्डिनेशनचं जेव्हा बोलता तेव्हा बीजेपी आणखी खुल्या दिल्याने आणि आणखी मोकळेपणाने, ट्रान्सपरन्सीने, जरी सरकार तुमचं ऐकत नसेल असं तुम्हाला सांगत आहे तरी का करत नाही? नाही, असं आहे की केंद्र सरकार सगळ्या गोष्टी देतच आहे आणि केंद्राकडनं एखादी गोष्ट मिळाली पाहिजे असं वाटत असेल तर आम्ही त्याचा पाठपुरावा करायला तयार आहोत. कारण राज्य आमचं आहे, महाराष्ट्राचे आम्ही आहोत, त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. मुळामध्ये माझा सवाल वेगळा आहे. माझा सवाल हा आहे की राज्य सरकारने विरोधकांना कधीतरी विश्वासात घेतलं का? एक बैठक झाली, ती कधी झाली बैठक? ती बैठक 2 महिन्यांनी झाली. कोरोनाचा प्रश्न सुरू झाल्यानंतर 2 महिन्यांनी बैठक झाली. त्यानंतर कुठली बैठक झाली का? आता आपण बघा की ज्या दिवशी आम्ही निवेदनं दिली त्या दिवशी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिलं होतं. अतुल भातखळकरांनी पत्र दिलं होतं की आमचं शिष्टमंडळ आपल्याला येऊन भेटू इच्छितं. ऑटो जनरेटेड आम्हाला रिप्लाय आला की तुमचं पत्र हे उचित कारवाई करता पाठवण्यात आलेलं आहे. इव्हन जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये देखील आपल्याला माहिती आहे काय घडलं. त्यामुळे मला असं वाटतं की एकतर्फी असं हे चाललेलं आहे की विरोधकांना विश्वासातही घ्यायचं नाही आणि विरोधकांनी सल्ला देखील द्यायचा नाही. म्हणजे मला तर पहिल्यांदा हे पाहायला मिळालं की सरकारी पक्षाकडनं ट्रोल गँग्स तयार होतात आणि विरोधकांनी सल्ला दिला तर त्यालाही ट्रोल करण्याचा प्रयत्न होतो. यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. आता तुम्ही जर कोरोनाचा मुकाबला करताय तर ट्रोल गँग तयार करण्याची आवश्यकता काय आहे? खोटे अकाउंट तयार करण्याची आवश्यकता काय आहे? त्यामुळे कुठेतरी आपण रोज राजकारण करतोय आणि दुसऱ्यांना राजकारण करू नका असा सल्ला देतोय, हे खपत नसतं. आम्ही विरोधी पक्षात आहोत, कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन आहे. कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन म्हणून जे जे काही लोकांचे दुःख आहेत, वेदना आहेत, त्या वेदना आम्ही मांडू आणि त्याच्यावर जो काही लोकांना रिलीफ आहे तो रिलीफ मिळवून देण्याचा प्रयत्न करू. हा, सरकारला आम्ही मदत करतोच आहे. आता इतक्या मोठ्या प्रमाणात रिलीफ ऍक्टिव्हिटी आम्ही केली, मोठ्या प्रमाणात केली, ती सरकारला एक प्रकारची मदतच आहे. आणि सरकारने याही व्यतिरिक्त पुढे जाऊन आम्हाला सांगितलं की आम्हाला याच्यात मदत करा, आम्ही जरूर करू. काय अडचण आहे त्याच्यामध्ये? थँक्यू.
मृणाल नानिवडेकर. मृणाल मॅडम विचारा. मृणाल, सौरव आणि यदू. अशा अनप्रेसिडेंटेड महामारीमध्ये देखील सर्व पक्षीयांना सामावून घेण्याचं धोरण सरकार अंमलात का आणत नाहीये हा एक प्रश्न. आणि मगाशी आपण म्हणालात की जी काही देयकं मध्ये दिली गेली या काळामध्ये, त्या देयकांचे तपशील हे थोडे धक्कादायक आहेत. ते नक्की काय आहेत हे सांगाल का? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न की महाराष्ट्रातली आर्थिक ऍक्टिव्हिटी यानंतर किती दिवसांनी चालू होऊ शकेल? मुंबई या महामारीमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचं तथाकथित महानगर हा लौकिक गमावून बसायची आपल्याला भीती वाटते का? नाही, मुळातच जो पहिला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्या दिवशीपासनं विरोधी पक्षच आपला कोरोनापेक्षा मोठा शत्रू आहे अशा प्रकारे राज्यकर्त्यांचं वर्तन राहिलेलं आहे. आणि त्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी सोशल मीडियाचा उपयोग केलाय आणि अक्षरशः पेड कॅम्पेन सोशल मीडियावर हे विरोधी पक्षाच्या विरुद्ध त्यांनी करून बघितलं. पण आज परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर त्यांचं पेड कॅम्पेन देखील चालत नाहीये. मला असं वाटतं अशा परिस्थितीमध्ये असं करायच्या ऐवजी विरोधकांनाही सोबत घेऊन एकत्रित राज्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर ते अधिक चांगलं होईल. देयकांच्या संदर्भात आपण जे सांगितलं याचा तपशील लवकरच बाहेर येईल. मला असं वाटतं की आता तो सगळा तपशील या ठिकाणी माझ्याजवळ नाहीये, त्यामुळे तो काही मी आता लगेच मांडणार नाहीये. तिसरा प्रश्न आपला अत्यंत महत्वाचा आहे की आपल्याला काही ना काही एक्झिट स्ट्रॅटेजी तयार करावी लागेल. आपण अजूनही पीक पर्यंत गेलो नाहीये, अजूनही पीक कडे आपण चाललेलो आहे. पण या परिस्थितीमध्ये एकीकडे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जर सगळीच बंद ठेवली तर त्याचा जो परिणाम होईल, आज उदाहरणादाखल परदेशातल्या अनेक तिथल्या फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ज्या कंपन्या आहेत त्या आपल्या कॉल सेंटरवर चालतात, आपल्या बीपीओज वर चालतात. फार काळात जर आपण ते बंद ठेवले तर ते अल्टरनेटिव्ह शोधतील, ते फिलिपाईन्सकडे जातील, ते अजून कुठे जातील. त्यामुळे याही सगळ्या गोष्टींचा विचार करून किमान मी ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांची बैठक होती त्या बैठकीतही सांगितलं होतं की प्रत्येक क्षेत्राचे जे प्रमुख आहेत हे प्रमुख आणि मेडिकल फील्डचे लोक अशी एकत्रित कमिटी तयार करून त्या त्या क्षेत्राला सुरू करण्याकरता काय प्रोटोकॉल असू शकतात. 10% सुरू होईल एखादं क्षेत्र, एखादं 50% होईल, एखादं होऊच शकणार नाही. पण हा विचार कुठेतरी एक्झिट स्ट्रॅटेजी म्हणून आपल्याला केला पाहिजे. लॉकडाऊन आवश्यकच आहे, पण लॉकडाऊन मध्ये आपण सदा सर्व काळ राहू शकत नाही. आणि म्हणून एक्झिट स्ट्रॅटेजी याचा मात्र विचार कुठे होताना दिसत नाही. आणि फार काळ जर हे राहिलं तर त्याचा परिणाम निश्चित होणार आहे. कारण आपल्याला कल्पना आहे चायनामधनं खूप मोठ्या प्रमाणात कंपन्या ज्यावेळेस बाहेर येत आहेत त्या कंपन्यांना अट्रॅक्ट करण्याची सगळ्यात मोठी क्षमता महाराष्ट्राची आहे, कारण आपण एक नॅचरल डेस्टिनेशन आहोत. पण आपण जर अशा परिस्थितीमध्ये राहिलो तर कदाचित या सगळ्या बाहेर पडणाऱ्या कंपनी ज्या आहेत या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या देशांमध्ये जातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही जातील. मला असं वाटतं या संदर्भात थोडीशी कारवाई आता करण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ आणि मग यदू जोशी 2. नमस्कार. मगाशी आपण म्हणालात की समर्थ नेतृत्वाचा अभाव दिसतोय, असर्टिव्ह नेतृत्वाचा, की जो सगळ्या प्रशासनाचा गाडा हाकू शकेल. पण त्याच वेळी तुम्ही म्हणताय की राष्ट्रपती राजवट पण आम्हाला नकोय किंवा आम्ही सुद्धा सरकार बनवण्याला काही अधीर नाही आहोत. मग अशा पातळीत कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी हे समर्थ नेतृत्व आणायचं कुठून आणि कसं, त्याचा मार्ग काय? मला असं वाटतं की आता जे नेतृत्व आहे त्यांनी समर्थपणे काम केलं पाहिजे आणि त्यांच्या सोबतचे जे 2 पक्ष आहेत त्यांना फटाके लावण्याच्या ऐवजी, सॉरी नागपूरचा शब्द वापरतो कारण मला दुसरे शब्द अचानक आठवत नाहीत, तर फटाके लावण्याच्या ऐवजी त्यांना मदत केली पाहिजे. आणि सगळ्यांचा इंटरेस्ट कोरोनाशी फाईट हा असला पाहिजे, वेस्टेड इंटरेस्ट असू नये. यदू जोशी. नमस्कार फडणवीसजी. माझा प्रश्न असा होता की राज्यपाल आणि राजभवन हे सत्तेचं एक नवीनच केंद्र महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये तयार झालेलं आहे.
असा एक मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून आरोप होतोय. तर आपलं याबाबत काय मत आहे? आणि दुसरं म्हणजे राजभवनाच्या पदरा आडून आपण सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करता असाही आपल्यावर आरोप होतो आणि आपलं सातत्यानं राजभवनवर जाणं अंतरी कमी आहे आपल्या बंगल्यापासून. तर याच्या मागचं इंगित काय आहे? असं आहे की ज्यांनी संविधानाचा अभ्यास केला असेल यदुजी, त्याला राज्यपालांचं महत्व माहिती आहे. आपण जे सरकार चालवतो तर राज्यपालांच्या नावाने चालवतो. राज्यपालांचं सरकार असतं आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ त्यांना सल्ला देण्याकरता असतं. त्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपालांनी सरकार चालवायचं. अशा प्रकारची संविधानाची रचना आहे. त्यामुळे राज्यपाल कठपुतली नाही आहेत. राज्यपाल केवळ शोभेची वस्तू नाही आहेत. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख आहेत. आणि यापूर्वी देखील मागच्या वेळी जेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो आणि काँग्रेस एनसीपी अपोजिशन मध्ये होती, त्यावेळी तेव्हाचं अपोजिशन राज्यपालांकडेच जायचं. कशाला? अगदी शिवसेना आमच्या सोबत सत्तेमध्ये होती, पण त्यांनी कर्जमाफीचं डेप्युटेशन आम्हाला नाही येऊन दिलं. कर्जमाफीचं डेप्युटेशन आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री घेऊन ते राज्यपालांकडे गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी ते डेप्युटेशन दिलं. त्यामुळे ते जर राज्यपालांकडे गेले तर अतिशय उत्तम. आणि आम्ही जर राज्यपालांकडे गेलो, आज आम्हाला ऍक्सेसच नाही ना. तुम्ही सांगा ना, समजा जर मुख्यमंत्र्यांकडे ऍक्सेस नाही आणि समजा मुख्यमंत्र्यांना 4 गोष्टी सांगितल्यानंतर होत नसतील, राज्यपालांकडे तर जावंच लागेल. बरं, आम्ही आता गेलो तर वाईट होतं. इतर तर जातातच आहेत ना राज्यपालांकडे, सगळ्यात जातात राज्यपालांकडे. आणि काल तर राज्यपाल असं म्हणाले, मला एका पत्रकाराने सांगितलं, तुम्ही देखील बोलून बघा. त्या पत्रकाराला असं म्हणाले की माझ्याकडे येणाऱ्यांचं रजिस्टर तपासून पहा, 10% लोक भाजपचे आले असतील, 90% बाहेरचे लोक माझ्याकडे येतात, असं राज्यपाल म्हणाले. विरोधी पक्ष नेता म्हणून राज्यपालांकडे वेदना मांडणं हा माझा अधिकार आहे आणि ते माझं कर्तव्य देखील आहे. आणि एकूण मी किती वेळा गेलो असेल? आतापर्यंत मी 4 वेळा राज्यपालांकडे गेलो. आता त्याच्यामध्ये काय चूक आहे? गेलंच पाहिजे राज्यपालांकडे. पण इथल्या काही लोकांना असं वाटतं की राज्यपालांना अधिकारच नाही आहे, ते कठपुतली आहे. दुसरं असं आहे की मला मुख्यमंत्र्यांकडे जायला काही अडचण नाही. मुख्यमंत्र्यांनी ज्या दिवशी बैठक बोलवली, मी स्वतः गेलो त्या बैठकीला आणि मंत्रालयात गेलो. मी नवीन सरकार आल्यानंतर कधी मंत्रालयात गेलो नाही. पहिल्यांदा मंत्रालयात गेलो, मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली म्हणून. मुख्यमंत्री याच्यावर होते, म्हणजे ते त्यांच्या घरी होते, पण ते काही महत्वाचा विषय नाही आहे. पण मी त्यांनी बोलवलेल्या बैठकीला गेलो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचा प्रश्न जे विचारतायत त्या लोकांना देशाच्या संविधानाचीच माहिती नाही आहे, असं माझं मत आहे. कमलेश सुतार आणि मग शुभांगी खापरे. सर नमस्ते. एक प्रवासी मजदूरों को लेकर एक नई सिरे से राजनीति देखने को मिल रही है. पिछले कुछ दिनों में उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने यह कहा कि आइंदा महाराष्ट्र में जो भी उत्तर प्रदेश से मजदूर जाएंगे तो उन्हें उत्तर प्रदेश सरकार की परमिशन लेनी पड़ेगी, जिसके बाद महाराष्ट्र से भी प्रतिक्रिया आई. लेकिन वो दूसरा पार्ट है. लेकिन क्या महाराष्ट्र में जहां पर बहुत सारी इंडस्ट्रीज में या फिर कामों के लिए परप्रांतीय या फिर प्रवासी मजदूरों की आवश्यकता यहाँ पर होती है, ऐसे में उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री का इस तरह से बयान देना कितना सही लगता है? और दूसरा सवाल कि इसको लेकर जो राजनीति हो रही है, अभी राज ठाकरे कह रहे हैं कि आपको आने की जरूरत नहीं, आपको महाराष्ट्र में आने के पहले हमारी परमिशन लेनी पड़ेगी. 2 सवाल. देखिए, सबसे पहले तो उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी जी ने जो स्टेटमेंट किया वो किस पर्सपेक्टिव में किया. अगर हम आउट ऑफ कॉन्टेक्स्ट उसको देखेंगे तो हमको वो अजीब लगेगा. लेकिन जिस प्रकार से महाराष्ट्र में माइग्रेंट लेबर के साथ व्यवहार हुआ, उस व्यवहार के चलते उन्होंने किया वो स्टेटमेंट है. ये योगी जी भी जानते हैं और राज ठाकरे जी भी जानते हैं. इस देश के संविधान में कोई भी लेबर कहीं से कहीं पर भी जा सकता है. लेकिन योगी जी ने यह दुख प्रकट किया कि किस प्रकार का व्यवहार, आज जो माइग्रेंट लेबर महाराष्ट्र की अर्थव्यवस्था में कुछ न कुछ तो योगदान दे ही रहे थे, ऐसा योगदान देने वालों के साथ जो व्यवहार हुआ उसके ऊपर उन्होंने दुख प्रकट किया. और राज ठाकरे जी तो बिल्कुल ऐसे मामलों में पॉलिटिकली अलर्ट है, होशियार है. उन्होंने लपक कर उसके ऊपर अपनी राजनीति खेल दी. मुझे लगता है इसमें से हमने इतना ही समझना चाहिए कि जो माइग्रेंट लेबर है, ये माइग्रेंट लेबर महाराष्ट्र की अर्थव्यवस्था का
एक हिस्सा रहा है और इसके जाने से निश्चित रूप से अर्थव्यवस्था को स्टार्ट करने में, शुरू करने में तकलीफ जाएगी। और हमारी सरकार जो कह रही है कि अब इसकी जगह हम सन ऑफ द सॉइल को, हमारे यहाँ के लोगों को रोजगार देंगे, उसका भी मैं स्वागत करता हूँ। लेकिन यथार्थ यह है और वास्तविकता यह है, लेबर रिप्लेसमेंट ऐसा कागज पर नहीं होता, ऐसा अचानक ये चला गया है इसलिए इसकी जगह इसको नौकरी मिलती है, ऐसा नहीं होता। क्योंकि ओवर अ पीरियड ऑफ टाइम उनके सबके स्किल्स तैयार हुए हैं, उन स्किल्स के आधार पर वो यहाँ पर थे, और वो स्किल्स कोई महीने 2 महीने में कोई सन ऑफ द सॉइल्स एक्वायर कर पाएंगे ऐसा नहीं है। सन ऑफ द सॉइल्स को मिलता तो हमको खुशी होगी, लेकिन मुझे लगता है कि ये बहुत पॉसिबल नहीं है, और इसलिए माइग्रेंट लेबर्स के साथ अच्छा व्यवहार होना चाहिए था, ये बात मैं मान्य करता हूँ। खापरे मैडम, शुभांगी खापरे मैडम। So my two questions. One is about the issue which Kamlesh raised about the migrant issue. In this entire COVID factor, the unfortunate fact we saw from both the ruling party as well as the opposition, not necessarily Maharashtra, but also at the center, was the inhuman phase when it came to tackling the migrant issue. So whatever has happened and whatever hardships have been caused to it, insensitivity from the center also to such large extent, because of the decision making, do you think now we have to come out, formulate a policy for the migrants? There has to be a policy for migrants, because there is a report of 2017 which has been pending, submitted to the center, which has not been looked after by the Niti Aayog also. So what would you advocate? And second issue is, you have just stated how much help the center has given to the state and lack of coordination and everything. But the point is, the central issue here is that आपकी नीति बहुत अच्छी होती है, हमेशा अच्छी होती है, but नियत पे हमेशा शक किया जाता है। क्यों होता है? What are the shortcomings from your side, from their side? Is it a power play? We don't know. Can you analyze this? देखिए, पहले सवाल का तो जवाब यह है कि अगर निर्मला जी की प्रेस कॉन्फ्रेंस का पार्ट 2 आपने देखा होगा, तो पार्ट 2 में माइग्रेंट पॉलिसी तैयार होती है। माइग्रेंट्स के लिए जो रेशन कार्ड है वो सब जगह चलेंगे, पोर्टेबल रेशन कार्ड की बात हो, उनके लिए अलग अलग सुविधाओं की बात हो, माइग्रेंट्स के लिए हाउसिंग की बात हो, रेंटल हाउसिंग की बात हो, ऐसी कई चीजें उसके अंदर एक माइग्रेंट पॉलिसी ऑलरेडी ये केंद्र सरकार ने घोषित की है। और जहां तक माइग्रेंट्स के ये सारी परिस्थिति का सवाल है, सबसे पहली बात तो ये है कि शुरुआत में जब हम लोगों ने लॉकडाउन किया, उस समय अगर माइग्रेंट्स को जाने की परमिशन हम देते तो 7 करोड़ लोग अगर इधर से उधर चले जाते तो 125 करोड़ लोगों ने लॉकडाउन करके भी कोई फायदा नहीं होता, क्योंकि उस समय किसी को सोशल फिजिकल डिस्टेंसिंग पता नहीं था, उस समय किसी को क्वारंटीन पता नहीं था, उस समय हमारे पास जो व्यवस्थाएं थी लोगों के टेस्टिंग की वो कम थी, हमारे पास प्रोटेक्टिव गियर्स कम थे। आज भी देखिए, जब माइग्रेंट गांव-गांव जा रहे हैं तो थोड़े पैमाने पर आज भी वहां पर कोविड पहुंच रहा है। जैसा बिहार ने कहा, मैंने स्टेटमेंट में पढ़ा कि जो लोग आए उनमें 20% कोविड पॉजिटिव हमको मिले। तो मुझे लगता है कि नीति तो पहले यही थी कि हम सबको यहाँ रखें, लेकिन चूंकि अलग अलग राज्यों में माइग्रेंट्स के साथ अलग अलग व्यवहार हुआ तो उनको ये लगा कि हमको अपने गांव वापस जाना है, और इसलिए उन्होंने जाने की कोशिश शुरू की। जब रोकने की कोशिश हुई तो लोग पैदल निकले। ऐसे समय सेंट्रल गवर्नमेंट ने रेलवे की व्यवस्था की, कई राज्यों ने रेलवे को लेने से इनकार किया, हम आने नहीं देंगे, और लोग पैदल गए। मैंने तो महाराष्ट्र में माननीय मुख्यमंत्री जी को कहा था, जो माइग्रेंट जहां है उसको वहां रोकिए, उसको बस में बैठा के रेलवे स्टेशन ले जाइए। आज देखिए 600 ट्रेन मिली, 1000 ट्रेन भी मिल सकती थी। तो मुझे लगता है ठीक है, मैं इसमें कोई राज्य का दोष, केंद्र का दोष ये नहीं कहूंगा, पर यह जरूर है कि माइग्रेंट्स के बारे में अब पॉलिसी तैयार हुई है, और हमको ये सीखना पड़ेगा कि भविष्य में किसी भी क्राइसिस में माइग्रेंट्स को हमको ज्यादा अच्छे से ट्रीट करना पड़ेगा। दूसरा, आपने जो बात कही नीति और नियत की, हमारी नीति भी साफ है और नियत भी साफ है, लेकिन कुछ लोगों को केवल राजनीति करनी है, उनको लोक नीति नहीं करनी, इसलिए उनको नीति में भी खोट नजर आती है और नियत में भी खोट नजर आती है। भरपूर प्रश्न आहेत खरं तर, पण 2-3 आणखीन फक्त मी जरा हे करतो। क्लारा लुईस, समीर भिसे आणि प्रीति सोमपुरा, अभिषेक पांडे, 4। एक मेरा सवाल है देवेंद्र जी। मेरा सवाल ये है कि
कल से ही लगातार विपक्ष सरकार के लोग कह रहे हैं कि विपक्ष सरकार गिराने की कोशिश कर रहा है और इसलिए ये सारी चीजें की जा रही हैं विपक्ष की तरफ से। दूसरा, शरद पवार को इस पूरे क्राइसिस को सिचुएशन टैकल करने के लिए आना पड़ा है, तो क्या महाराष्ट्र सरकार इस पूरे मामले को नहीं देख पा रही है और कोऑर्डिनेशन की कमी के कारण फिर से शरद पवार को एक्टिव होना पड़ा, और क्या आप लोग सरकार गिरा रहे हैं क्या? देखिए, जब कोई सरकार विफल होती है तो अपनी विफलता को छुपाने के लिए वो कोई नया राक्षस तैयार करती है, कोई नई बात तैयार करती है। ऐसे ही ये सरकार जैसे विफल हुई तो इस सरकार ने अपोजिशन सरकार गिराने की कोशिश कर रहा है, अपोजिशन को कमजोर करने की कोशिश कर रहा है। इस प्रकार की बातें लोगों में छोड़ने की कोशिश शुरू की है। ये भटकाने वाली बातें, ये बरगलाने वाली बातें मैंने हमेशा ये कहा और आज भी कहता हूँ, ये सरकार अपने बोझ से गिरेगी, हम इसको गिराने का कोई प्रयास नहीं करेंगे। हमारा फोकस ये अभी केवल मात्र यहाँ पर कोरोना से फाइट का है और हम उसी के पीछे लगे। Mr. Fadnavis, good afternoon, sir. Hello, can you hear me? Sir, can you hear me? Hello? I can hear you. Okay. So my question to you is, till recently you've been the Chief Minister of the state. You are talking about situation getting out of hand in Maharashtra. If you were the Chief Minister today, what measures would you take to bring the situation under control, especially in Mumbai? देखिए, पहली बात तो यह है कि चूंकि मैं चीफ मिनिस्टर नहीं हूँ तो मैं होता तो क्या करता। जैसे हम स्कूल में ऐसे लिखते थे, मैं मुख्यमंत्री बनूंगा तो क्या करूंगा, उस प्रकार से मैं बोलने वाला नहीं हूँ। लेकिन मुझे लगता है कि अभी जिस प्रकार से चीज़ें हैंडल की जा रही है उससे अलग चीज़ें हैंडल की जा सकती है, और जिसका एक ही उदाहरण मैंने दिया है, असर्टिव पॉलिटिकल लीडरशिप की। जो लीडरशिप समन्वय कर पाए, जो लीडरशिप फुट डाउन कर पाए, जो लीडरशिप एक प्रकार से सबको साथ में लेकर काम कर पाए, जो लीडरशिप ब्यूरोक्रेसी को हैंडल कर पाए, ऐसी लीडरशिप की आवश्यकता है। और मैं तो ये कहता हूं कि अभी की लीडरशिप ने भी वैसी लीडरशिप दिखाई तो भी हम कोरोना के क्राइसिस को बड़े पैमाने पर रोक पाएंगे। मेघा प्रसाद आणि प्रीति सोमपुरा। Hi, Mr. Fadnavis. I wanted to ask you a question on Rahul Gandhi, but I see you've already taken those questions. Just in your assessment, sir, because you've also handled Maharashtra for 5 years as the chief minister, in your assessment, how would you say, how well or badly has the NDA government managed the corona crisis there, especially in Mumbai? Given the fact that Bombay in itself is a very, very challenging city, so keeping that in mind, you think they could have done any better? देखिए, मैं इसके ऊपर एक ही जवाब देना चाहता हूँ। ये बात सही है कि मुंबई एक डिफिकल्ट सिटी है, मुंबई में स्लम्स भी बड़े पैमाने पर है, लेकिन इसी के चलते ICMR ने बार बार स्पाइक कब आएगा, स्पाइक आने के बाद कितनी केसेस हो सकती है, उसको अगर रोका नहीं तो मल्टीप्लिकेशन कैसा होगा, रोका तो फिर कितना मल्टीप्लिकेशन होगा, ऐसे अलग अलग प्रकार के इंटेलिजेंस, ऐसे अलग प्रकार के रिपोर्ट ये महाराष्ट्र की सरकार को लगातार दिए। परंतु मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र की सरकार ने या तो उसको अंडर एस्टिमेट किया या फिर उसको इग्नोर किया, और इसके चलते तैयारी करनी चाहिए थी, वो तैयारी सरकार ने नहीं की। आज आप देखिए, अगर नेस्को सेंटर का विचार करे, MMRDA का विचार करे, NSCI डोम का विचार करे, ये सारे मिलाकर 2-3-4 हजार लोगों की व्यवस्था हम लोग खड़ी कर रहे हैं। और आज अगर हम देखें तो महाराष्ट्र में, मुंबई में अकेली रोज 1500 से ज्यादा पेशेंट ये पॉजिटिव हो रहे हैं। तो मुझे लगता है कि इसकी तैयारी हमने नहीं की। अच्छा, ये सारी चीजें तो 1.5 महीना पहले हमको बताई थी, और जो चीजें बताई थी उससे तो आधी भी चीजें नहीं हुई है, और उसके बावजूद अगर पूरा हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर क्रिपल हो गया है और हम लोग एम्बुलेंस भी नहीं दे पा रहे, बाकी चीजें छोड़ दीजिए, वी आर नॉट इवन एबल टू प्रोवाइड एम्बुलेंस, तो मुझे लगता है कि कहीं ना कहीं सरकार के नियोजन में गलतियां हो रही है, उसको सुधारने की आवश्यकता है। प्रीति सोमपुरा मेरा आणि मग सवाल समीर भिसे।
जिस तरीके से जो है मजदूरों को वापस भेजने को लेकर जो राजनीति हुई, जैसे कि महाराष्ट्र सरकार का कहना था कि ट्रेन नहीं दी जा रही, वहीं दूसरी ओर पीयूष गोयल का ट्वीट आया कि हमने ट्रेन भेजी थी लेकिन सरकार के पास मजदूरों की लिस्ट तैयार नहीं थी। ऐसी कितनी ट्रेनें आई थी और वापस चली गई, कुछ आइडिया है? देखिए, कुल मिलाकर आज का अगर हिसाब लगाए हम तो कल तक 560 ट्रेनें हुई थी, आज 40 और जाने वाली थी, यानी 600 ट्रेनें मिली है। और करीब करीब 525 ट्रेनें मिली थी तब 7.5 लाख माइग्रेंट्स ट्रेन से गए थे। अभी बची हुई 75 ट्रेनों में और भी 1.5-2 लाख माइग्रेंट्स कम से कम गए होंगे। 65 ट्रेनें ऐसी थी कि जो ट्रेनें देने के बाद उन ट्रेनों पर लोग पहुंच नहीं पाए, क्योंकि जब वो ट्रेनों का जो नियोजन हुआ उस नियोजन के अनुसार जिनको जाना था उनको सही सूचनाएं और उसकी लिस्ट ये राज्य सरकार तैयार नहीं कर पाई, इसलिए 65 ट्रेनों को कैंसिल करना पड़ा। तो मुझे लगता है कि केंद्र सरकार ने, और विशेष रूप से मैं पीयूष गोयल जी का उल्लेख करना चाहूंगा, उन्होंने उनकी जिम्मेदारी है ऐसा समझकर रात को 1-1 बजे 2-2 बजे कोऑर्डिनेशन किया है। जब अलग अलग स्टेट्स ट्रेन आने की परमिशन नहीं दे रहे थे तो महाराष्ट्र की ओर से हम उनको रिक्वेस्ट करते थे और वे स्वयं उन राज्यों के साथ बात करते थे। केवल हम ही नहीं, सरकार की ओर से उनसे बात होती थी, पवार साहब उनसे बात करते थे, अलग अलग लोग उनसे बात करते थे और तुरंत वो उन स्टेट में बात करके उसमें से मार्ग निकालते थे। तो मुझे लगता है कि ये बिल्कुल कोरी राजनीति थी ये कहना कि हमको ट्रेन नहीं मिल रही। समीर सर, माझा प्रश्न असा आहे की सध्या राज्याच्या सत्तेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीला 15 वर्ष कामकाजाचा अनुभव आणि त्यानंतर शिवसेनेला कॉन्झिक्युटिव्ह 2 वर्ष 2 टर्म, तर जे काही सध्या उणीवा तुम्हाला दिसत आहेत त्या फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहेत की राजकीय सुद्धा आहे? कारण का शरद पवार सारखे मातब्बर नेते त्या पूर्ण सरकारवर नजर ठेवून आहेत, तर नेमकं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॅब्स आहे, सरकारी लॅब्स आहेत की राज्यकर्त्यांचा सुद्धा लॅब्स आहे? आणि दुसरा प्रश्न असा की सर्वसामान्य व्यक्तीला आता असं वाटतं कामधंदा सुरू व्हायला पाहिजे, तर लॉकडाऊनच्या संदर्भात नेमकं आता काय करण्याची गरज आहे, कारण का 4था टप्पा संपत येतोय? असं आहे बघा, मुंबई महानगरपालिका तर शिवसेनेकडे 20 वर्षापासून आहे, ठीक आहे, काल परवा आलेली नाही। आणि पहिल्यांदा महापालिकेत जो पक्ष आहे त्याच पक्षाचा मुख्यमंत्री देखील राज्यामध्ये आहे, त्यामुळे समन्वयाचा अभाव असण्याचं कुठली कारण नाहीये। पण अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला समन्वय दिसत नाहीये। मुंबईची अवस्था काय आपण बघतोय, आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुंबईची महानगरपालिका सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे। 70,000 कोटी रुपयाचे फिक्स डिपॉझिट या महानगरपालिकेकडे आहेत, त्यामुळे पैशाची कमतरता आहे का, तर ती देखील नाहीये। तरी देखील ज्या प्रकारे झाल्या पाहिजेत त्या होत नाहीये। आणि दुसरं असं आहे की आता पवार साहेब तर आधीपासून होतेच ना सोबत, पवार साहेब पहिलेपासून सोबत आहेत, ते कधी नव्हते, पवार साहेब चर्चा सातत्याने करत होते। आता एकतर पवार साहेब त्या ठिकाणी सल्ला देत नसतील किंवा त्यांचा सल्ला ऐकला जात नसेल, आता या संदर्भात मी तर काही सांगू शकत नाही, पण हे खरं आहे की मुंबई आणि महाराष्ट्रातली परिस्थिती काही फार चांगली नाही। विवेक भावसार, खूप जणांचे प्रश्न विचारण्याची इच्छा आहे, पण तरी शेवटी काही मर्यादा वेळेची आपल्याला आहे, त्यामुळे शेवटचे 1-2 प्रश्न घ्यावे लागतील आपल्याला। मी विवेक भावसारला विनंती करतो, प्रश्न विचार। सर, माझा महाराष्ट्रावर प्रश्न आहे। तुम्ही वारंवार सांगतात की महाराष्ट्राने बोल्ड निर्णय घ्यायची गरज आहे। जीएसटी कलेक्शन आपलं 400 कोटीवरती आलं आहे। आपल्या राज्याने जी निवृत्त सचिवांची समिती नेमली होती त्या समितीने देखील 5% कर्ज उचलण्याची शिफारस केली आहे। सुदैवाने केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देखील 5% कर्ज घेऊ शकता असं म्हटलंय। असं असताना 1 महिन्यापूर्वी हा रिपोर्ट दिला असताना अजूनही राज्य सरकार कर्ज का उचलत नाहीये? डेअरिंग नाहीये की काय आहे? नेतृत्व कमी पडतंय? विवेकजी, म्हणूनच मी सांगितलं की बोल्ड निर्णय घ्यावे लागतील। आता बघा, हे तर सगळ्यांना माहिती आहे की लॉकडाऊनमुळे जीएसटी येणार नाहीये आणि 6 महिने आपण असं समजू की शेवटच्या समजा 5व्या-6व्या महिन्यात थोडा येईल, पण तरी एकूण विचार केला तर 6 महिने जीएसटी हा अतिशय लो राहील आणि त्यानंतर तो ग्रॅज्युअली वाढेल। त्यामुळे एक आपल्या अर्थव्यवस्थेत खड्डा तर पडणारच आहे।
हा खड्डा बुजवण्याकरता जी शिफारस करण्यात आली आहे ती कर्ज घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. आता कर्ज मिळायला देखील अडचण नाही आहे, केंद्राने देखील त्याला मान्यता दिली आहे. प्लस हा जो काही जीएसटीचा खड्डा आज पडेल आणि जे कर्ज आपण घेऊ ते परत करण्याच्या दृष्टीनं जीएसटी काउन्सिल 2 वर्ष म्हणजे 5च्या ऐवजी 7 वर्षाची मुदतवाढ कम्पेन्सेशनची देण्याचा विचारात आहे. त्यामुळे पुढच्या जे काही 2 वर्ष ऍडिशनल मिळतील त्यात हे कर्ज देखील परत होणार आहे. मग आपण जर अतिशय सेफ खेळायचं, आम्हाला कर्जही घ्यायचं नाहीये, आम्हाला काहीच करायचं नाही असं कसं म्हणून चालेल? अशा परिस्थितीमध्ये कर्ज घेऊन आपल्याला त्या ठिकाणी ज्या व्यवस्था आहेत त्या उभ्या कराव्याच लागतील. आणि म्हणूनच मी विवेकजी म्हटलं की बोल्ड डिसिजन्सची आवश्यकता आहे. खूप रिक्वेस्ट आहेत पण तरी फक्त शेवटचे दोनच शेवटचे फक्त आता, कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे, बरेच वेटिंग आहे, पण दोनच शेवटचे दोन. सौरव एनडीटीव्ही आणि राजेश प्रभू. Sir, should I ask? हाँ सर. Sir, my question is that presuming that if not tomorrow, if not day after, at some point the BJP manages to return to power in Maharashtra, maybe even next election, that time frame I'm not going into, healthcare is something that successive governments have ignored. And healthcare is something that today we are finding shortage in. I'm talking about healthcare facilities in Mumbai and in especially in Mumbai. So what is the plan that you have to ramp up healthcare in Mumbai? Because this is an area that has not seen focus and successive governments are to blame for this. सर, आपने बिल्कुल सही बात कही है. मैं भी इस बात को मानता हूं कि हेल्थ केयर इंफ्रास्ट्रक्चर की ओर जितना ध्यान सरकारों ने दिया जाना चाहिए था उतना नहीं दिया गया है और वो प्रायोरिटी नंबर 1 नहीं रहा है, थोड़ा प्रायोरिटी में नीचे गया है. लेकिन कोविड जैसी महामारी ने हमको ये सिखाया कि अगर हम हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर में इन्वेस्टमेंट बढ़ाएंगे नहीं तो एक दिन इस प्रकार की अवस्था हमारे ऊपर आएगी. और इसलिए मुझे लगता है कि अब बिल्कुल एक हमको प्लान तैयार करना पड़ेगा और उस प्लान में महामारी आती है तो हम इसको स्केलेबल कैसा कर पाए. हमेशा तो अपर स्केल का इंफ्रास्ट्रक्चर आपको नहीं लगेगा, उसका मेंटेनेंस भी आप नहीं कर पाएंगे, लेकिन स्केलेबल इंफ्रास्ट्रक्चर कैसे हम तैयार कर पाए और इस प्रकार की महामारी आने के बाद उसमें किस प्रकार से हम इजाफा कर पाए, इसका विचार सरकार को करना ही पड़ेगा. और उसका एक 5-7 साल का टोटल कार्यक्रम हाथ में लेकर उसका अपग्रेडेशन करना पड़ेगा. राजेश प्रभू, शेवटचा प्रश्न. नमस्ते सर. सरकार ज्या सगळ्या बाबतीमध्ये फेल जात आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वपक्षीय समितीची आग्रह आणि मागणी करावी लागेल, तशी मागणी करणार आहात का? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता कुठलीही सरकारी यंत्रणा इतक्या मोठ्या महामारीला पूर्ण पडणार नाही असं दिसतंय. अशा परिस्थितीमध्ये सगळ्या सामाजिक संस्थांना सोबत घेण्याचा आग्रह आपण धरणार आहात का सरकारकडे? माझं नेहमी म्हणणं असं असतं की जी मागणी मान्य होऊ शकते तीच मागणी केली पाहिजे. त्यामुळे सर्वपक्षीय समिती ही जर करायची असते तर ती पहिल्या दिवशी करावी लागते. आपल्याला माहिती आहे की आरक्षणाचा विषय आला, आम्ही सर्वपक्षीय समिती केली. शेतकऱ्यांचा विषय आला, सर्व पक्षांची चर्चा करून त्यामध्ये आम्ही मार्ग काढला. त्यामुळे सरकारला सर्वपक्षीय समिती करायची असते तर त्यांनी ती आधीच केली असती. पण ठीक आहे, तो सरकारचा लुकआउट आहे, सरकारला आमची मदत लागेल तेव्हा आम्ही ती करू. पण हे निश्चित आहे की वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना एकत्रित करून मला असं वाटतं की त्यांच्या माध्यमातूनही खूप चांगल्या प्रकारे आपण अनेक गोष्टी राबवू शकतो. ही आपली सूचना चांगली आहे. मला विश्वास आहे की सरकार त्याचा विचार करेल. खूप जणांचे प्रश्न इथं आहेत पण आपल्या सगळ्या पत्रकारांच्या शेवटी वेळेची मर्यादा आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. आपल्या सगळ्या पत्रकार आज या व्हर्च्युअली प्रेस कॉन्फरन्सला आपण सगळे आलात, त्यामुळे आपापल्या घरात बसून चहा पित आपण ही प्रेस करत आहात. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. लवकरच आपण चहाला पुन्हा एकत्रित भेटूया अशी आशा आपण सगळे करूया. त्यामुळे त्यानुसार सगळ्या आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद. मी पण आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि ज्यांना प्रश्न विचारता आले नाहीत त्यांना पुन्हा कधीतरी आपण निश्चित संधी देऊ. आणि आपल्यापैकी अनेक लोक मला SMS पाठवतात तर त्याच्यावर मी उत्तर देतो. त्याच्यामुळे अर्थात उत्तर देण्यासारखे प्रश्न असले तर मी नक्कीच देतो. त्यामुळे कोणाचे राहिले असतील तर तेही उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन. पण आपल्या सगळ्यांचे अतिशय मनपूर्वक आभार. ऐसी पल पल की खबरों के लिए आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें और शेयर करना ना भूलें. जय हिंद दोस्तों.